शुभ सकाळ सर्वांना. आणि आपण आज चाललो एक छोट्यासा राईडला. तर आपल्यासोबत आहे यश भाई आणि जाधव साहेब, स्वप्नील जाधव साहेब. तर आपण निघालो आहे. आपल्याला निघायचं होतं 7 वाजता, परंतु थोडं लेट झालं. जाधव साहेब लेट आले आणि यश भाई पण लेट आला. मी ऑलरेडी रेडी होतो. तर आता भेटूया आपण डायरेक्ट आपल्या बाईकवर. चला, शुभ सकाळ सर्वांसाठी. आणि मी रुपेश सकपाळ पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राईड विथ रुपेश. आणि आपण आता पोचलो इकडे चंदन नाकावरून घेणार लेफ्ट. आणि खड्डे रस्त्याला पडलेत पावसाच्या सीझनमध्ये. सकाळ सकाळ निघालो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं. थोडा पाऊस पडला, पण तो थांबला लगेच. आणि आपण लागलो आता आपल्या वसई ईस्टच्या रोडला. जाऊया, पेट्रोल टाकूया थोडा आणि मग पुढे राईडला आपण सुरुवात करूया. आणि A few moments later. आपला पेट्रोल फिलअप केलाय आणि आता पण निघूया. असं निघालो आता आपण. थोडं ॲड्रेसमध्ये कन्फ्युजन होतं, तर रिक्षावाल्यांना विचारलं आम्ही. तर तिकडे होतं तुंगारेश्वरला जायचं आणि आता आपण चाललो आहे सरळ हायवेला. हायवेवरून नायगावच्या ब्रिजच्या खालून जायचं आपल्याला. आणि आता आपण पोचलो आहे आपल्या हायवेला. तर बघूया आता रस्त्याची कंडिशन. कारण मी लास्ट गेलेलो जेव्हा 4 व्हीलर घेऊन गेलो माझ्या मित्राची, तो माझ्या मागे बसला आहे जाधव साहेब, स्वप्नील जाधव, त्यांची गाडी घेऊन गेलो होतो. तर आज आपण बाईकने ट्रॅव्हल करतो आहे खूप टायमाने इकडे. तर माहीत नाही आता रस्ता कसा बनला आहे. हा जेव्हा मी गेलो होतो तेव्हा रस्ता प्रॉपर बनला नव्हता. आणि आता असं इकडूनच वाटतं आहे की रस्ता बनला आहे. पण आणि आपल्या समोर चालले आहे स्विफ्ट. आणि मग आमच्या मागे बसलेत ते जाधव साहेब, आम्हाला बोलतात आरामात चल. आणि इकडे आहेत आपले मिस्टर कूल. त्यांनीच मला निघवलं, बोललं चल जाऊया आपण एक राईड करूया. तर बोललो चल जाऊया, ठीक आहे. आणि खरंच खूप भारी वाटतं या रोडला. आणि सकाळ मेन म्हणजे सकाळ, नाहीतर दुपारी किंवा संध्याकाळी आलो तर पूर्ण ट्रॅफिकनं चिकदळ असते इकडे. त्याच्यामुळे मजा येत नाही बाईक रायडिंगची. पण सकाळ वेगळीच मजा आहे बाई. आता आपण खाली उतरूया नायगावच्या ब्रिजच्या इकडे. आणि अजूनपर्यंत माझं इंडिकेटर ब्लिंक होत नाही. मगाशी मी इंडिकेटर केलं आहे. आणि पोलीस ट्रॅफिकवाले सकाळ उभे आहेत. आणि रस्त्याला खड्डे बघा. आणि इथून आपल्याला लोकेशन लावण्याची गरज आहे, कारण इकडून आपल्याला काहीच माहीत नाही भाई. होय यहाँ से लग रहा है. आणि लोकांची रहदारी असून सुद्धा, लोक इकडे राहत असून सुद्धा रस्त्याची कंडिशन ही अशी आहे. जवळीपाडा, चिंचोटी जवळीपाडा इकडे पोचलो आपण. आणि हा कुठे नेतोय भाई काय कळत नाही मला. Lots of cocaine. Wait, no, it's living with no shame. Wait, no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well, I just wanna be happy. How to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need. आणि आपण पोचलोय, पण रस्ता खूप बिकट आहे भाई. खूपच बिकट. म्हणजे अशी कंडिशन अशी आहे की असं वाटतं आपण रस्त्यावर नाही चाललो, असं वाटतं डोंगरातून चाललो असं वाटतंय. आणि बाप रे चिखल. आणि पूर्ण टोटली ऑफ रोड करत चाललो आहे आपण. बाप रे कंडिशन बघा काय विचित्र कंडिशन आहे. कॅमेरा चालूच आहे भाई आपला. आणि फायनली पोचलो आपण आपल्या लोकेशनवर. पण इथून आपल्याला ट्रॅक करत जावं लागेल, चालत जावं लागेल. आता माहीत नाही इथून किती दूर आहे. आणि आपण पोचलो आहे. तर गाडी पार्किंग केली इकडे आणि आपण चाललो आहे. आता इथून ट्रॅकिंगच आहे. आता आपल्याला चालत जावं लागेल. तर आम्ही चालत आता. या मिस्टर कूलच्या नादाने आपण या वॉटरफॉलवरती आलोय. हां, भावानी कुठल्याच प्रकारचा काय हे नाही केला, स्टडी नाही केला. रस्ता काय आहे, कसा आहे, काय आहे. आता येताना आम्ही तो रस्ता शूट केलाय. तो रस्ता तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. हमारा कैसे मालूम है क्या? हिंदी नाही मराठी ब्लॉग आपला. रस्त्याची आम्ही जर काळजी केली ना तर आमचं जे काय बोलतात त्याला, काय बोलतो ऍडव्हेंचरचं स्वप्न. लोकेशन जे आहे ना डेस्टिनेशन. ते वाईट मानून घे. डेस्टिनेशन. कधीच रस्त्याचा विचार करायला. बरं त्याला स्पॉट कसा आहे काय माहित नाही, काय नाही. पण येणारा रस्ता पण याला माहीत नाही, येणारा याला हायवे पण माहिती नाही. आता आपण आलोय
आता आपण या निसर्गाचा आनंद घेणार आहोत. हां अजून निसर्गाचा आनंद घेणार आहोत आणि बाकी आपण तुम्ही पण एन्जॉय ब्लॉग मध्ये बघा. चला आमच्यासोबत एन्जॉय करा ब्लॉग मध्ये. आपण जिथे गाडी पार्क केली तिथून सरळ रस्ता आहे. हां तिकडून सरळ रस्ता आहे. अशा प्रकारे इथे प्रकारे बरेचसे लोक बरेचसे लोक आलेले आलेले आहेत आहेत, पण आणि आम्हा- आम्हीच कोणाकोणाला विचारून जातोय आणि ते लोक आम्हाला फॉलो करतायत आणि आम्हाला विचारतात तुम्हाला माहिती आहे काय. आता आम्ही काय सांगणार आहे माणसावरती भरोसा ठेवून आलोय. आणि हा जो आम्हाला घेऊन आलाय तो त्यांना बोलतो की बाबा या तुम्ही इकडे या, इकडेच आहे. आणि विचारणाऱ्या पण मुली आहेत त्याच्यामुळे आमचा मोठ्या प्रमाणात पचका होणार आहे इथे. ए बाबा आपल्याला माहित नाही कुठे आहे ते. त्यांना सांग बाबा, सरळ सांग बाबा आपल्याला माहित नाही लोकेशन कुठे आहे. पण आपण खूप वर आलोय. आपण प्रॉपर असं इन्फॉर्मेशन न घेता रस्ता फक्त आपण आज पायवाट फॉलो करत चाललोय. तर माहीत नाही आणि बाजूला येणारा नदीचा आवाज, खळखळणारा आवाज, त्या आवाजाच्या दिशेने आपण चाललोय ॲक्च्युली. काय लोकेशन आहे एक नंबर. पूर्ण साईडने पूर्ण जंगल आणि मधून अशी पायवाट आपली. आणि हा बघा पूर्ण कातर जाधव साहेब त्याच्यावर स्टंट करत चाललेत असं. आणि आमचे मिस्टर कूल आमची व्हिडिओ काढतायत. रुपेश सर धन्यवाद. ब्लॉगर आमचे. आणि आता मी परत खाली आलोय कारण वरती जायला पूर्ण असं प्रॉपर असा रस्ता नव्हता आणि नदीतून क्रॉस करून जायचं होतं. पण पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे आम्हाला वर जाता आलं नाही. तर आम्ही परत खाली आलोय. आता खाली इकडे थोडा टाइम पाण्यामध्ये पोहूया आणि मग निघूया. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. कसं वाटलं भिजून? छान वाटलं तुझे. तुम्हाला कसं वाटलं भिजून? एक नंबर. एक नंबर. इकडे पाणी आहे पण खाली जो कातळ आहे तो पूर्ण गळगळीत आहे त्याच्यामुळे पाय टिकत नाही पाण्यामध्ये. त्याच्यामुळे थोडं रिस्की वाटतं की पाय घसरून घसरण्याची किंवा लागण्याची काही गोष्ट. तरीसुद्धा आपण इथे ट्राय करूया एकदा ह्याच्या खाली जाऊया. चल जाऊया. Sleeping in on Sundays, I guess it's different for each of us and that's okay. But I just wanna be happy, how to get there. आणि आपण आता चांगलं इथे बसायला बघूया कसं होतं ते. आता तर ते एन्जॉय करतायत आम्ही लोकांना. बघू शकताय एन्जॉय करतोय आम्ही आता. मजा घेतोय भारी वाटलेलं आहे. रे काय खाली कर ना. आणि अशा प्रकारे आपण मजा करतोय फुल रात्री. आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटला नाही पण आपण नदीमध्ये सुद्धा मजा घेतोय.
20 minutes later. आणि फायनली आपण जी एन्जॉयमेंट करायची होती ती केली आपण आणि निघालो आहे. मग अशी थोडासा पाऊस पडला पण आता पूर्णपणे ऊन आलं आहे, बघू शकता सगळीकडे ऊन आहे. आता ऊन आलं आणि वातावरण असं झालं ना एक नंबर. आणि आपण निघालो इकडून. ओय अशा प्रकारे आपण आपल्या हायवेला बाहेर पडलो आहे. ऑफरोडिंग पूर्णपणे संपली आपली. पण निघालो इथून बाहेर पडलो आता आपल्या रस्त्याला लागूया. आणि आपण आता लागलोय आपल्या वेस्टर्न हायवे. बस पण पोचलोय वसई फाटा, म्हणजे वसईला जो आपण आतमध्ये टर्न घेतो त्या टर्नावर पोचलोय. चिंचोटीला गेलो आपण, तर गेलेलो वॉटरफॉलला पण ते काय मिळालं नाही आपल्याला वॉटरफॉल, कारण वरती जाण्याचा रस्ता बंद आहे. आपल्या वनरक्षक अधिकारी आले होते तिथे, त्यांनी तो रस्ता बंद केला होता, त्याच्यामुळे वरती जाता आलं नाही आपल्याला. पण जेवढं होईल तेवढी मजा आपण केली तिथपर्यंत. आणि आपण पोचलो आता अचोले तलावाजवळ. आणि इथून काहीतरी 10 मिनटं 5 ते 7 मिनटावर माझं घर आहे. रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे, रेती टाकून. अरे बाबा ती रेती किती टिकणार. आणि आता आपण पोहोचलोय आपल्या सिग्नल जवळ. आणि ट्रॅफिकवाले उभे असल्यामुळे प्रॉपर असे रूल्स फॉलो होत आहेत. आणि आपण पोचलोय आपल्या बिल्डिंगजवळ. तर स्वप्नीलला इथे सोडूया आणि मी जातो जरा जस्ट बाईक वॉश करून येतो, कारण खूप घाण झाले चिखलामधून. तू जाऊन ये घरी, जा मी जाऊन येतो जरा. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never